आज आपण कोणालाही सहज बनवता येतील इतक्या सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत. तुम्ही पहिल्यांदाच मोदक बनवत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल वेदांतीज हॉबी अँड ब्लॉग. आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक. गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी 21 उकडीचे मोदक करायचे असतील तर त्यासाठी त्याचे योग्य प्रमाण आणि अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते बघणार आहोत. काही ट्रिक्स आणि टिप्स देणार आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला आपण सारण तयार करून घेऊया. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. फ्रेश खोबरं घेतलं आहे आणि गूळ घेतला आहे. ड्रायफ्रूट घेतला आहे. मनुका, बदाम आणि काजू घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्या. त्यानंतर 2 चमचे खसखस घेतला आहे आणि 1 चमचा वेलची पावडर आणि जायफळ घेतलं आहे. सर्व साहित्य तयार आहे. आता आपण सारण बनवूया. जाडबुडाची कढई घ्यायची आहे. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे खसखस घालायचं आहे. खसखस थोडा रंग बदलेपर्यंत फ्राय करायचा आहे. मोदकाच्या सारणामध्ये अशी थोडी खसखस घातली की सारण चवीला खूप छान लागते. खसखस किंचित गुलाबीसर झाली की त्यामध्ये गूळ घालायचा आहे. आता खसखसचा थोडा रंग बदलला आहे. आता आपण त्यामध्ये गूळ घालूया. गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे, त्याचा पाक बनवायचा नाही. गूळ बारीक करून घ्यायचा आहे. गूळ बारीक करून घेतल्यामुळे गूळ लगेच वितळतो. तुम्हाला गुळाची पावडर वापरायची असेल तर गूळ आणि खोबरं मिक्स करून तुपामध्ये घाला आणि छान मिक्स करून घ्या. गूळ छान विरघळला आहे. आता आपण त्यामध्ये किसून घेतलेलं फ्रेश खोबरं घालूया. हे एका नारळाचं खोबरं आहे. 2 वाट्या खोबरं आहे. त्यासाठी 1.5 वाटी गूळ घेतला आहे, म्हणजे एका वाटीला पाऊण वाटी गूळ घेतला आहे. तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर समप्रमाणात गूळ घ्या. म्हणजे 1 वाटी खोबऱ्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. ज्या वाटीने खोबरं घेणार आहात त्याच वाटीने गूळ घ्यायचा आहे. आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत मीडियम फ्लेम वरती कुक करून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं झाली आहेत. सारण घट्ट होत आलं आहे. आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट घालूया. अशा पद्धतीने ड्रायफ्रूटचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व सारणामध्ये छान मिक्स करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घाला. सर्व मिक्स करून झालं आहे. सारण अजून घट्ट करून घ्यायचं आहे. सारण घट्ट होत आलं की हातात घेऊन त्याचा गोळा करायचा. हाताला न चिकटता गोळा झाला तर आपलं सारण परफेक्ट झालं आहे. आता वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडर शेवटी घालायची, म्हणजे त्याचा स्वाद टिकून राहतो. आता 2-3 मिनिटं झाली आहेत. नारळाचा चव घट्ट झाला आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. आता आपल्याला जायफळ पावडर घालायची आहे. ज्या पदार्थामध्ये आपण गूळ घालतो त्यामध्ये जायफळ पावडरचा स्वाद अप्रतिम लागतो. जायफळ किसणीने किसून घातला आहे. पाव चमचा जायफळ पावडर घालायची आहे. मी खोबरं किसून घेतलं आहे. त्याऐवजी नारळ फोडून त्याच्या पलीकडचा भाग काढून त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घेतले तर नारळाचा किस मस्त पांढरा शुभ्र होतो. तुमच्याकडे कमी वेळ असेल तर अशा पद्धतीने कमी वेळेमध्ये नारळाचा चव तयार होतो. आता आपलं हे सारण तयार आहे. आता आपण मोदकाची उकड काढूया. त्यासाठी एक जाडबुडाची कढई घ्यायची आहे. पांढरे शुभ्र मोदक बनण्यासाठी इथे 1 वाटी दूध घेतलं आहे आणि 1.5 वाटी पाणी घेतलं आहे. एकूण 2.5 वाटी पाणी घेतलं आहे. आता 1 चमचा तूप घालायचं आहे. पाण्यामध्ये तूप घातल्यामुळे मोदकाला चकाकी येते आणि पीठ हाताला चिकटत नाही. पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये पीठ घालायचं आहे. पाव चमचा मीठ पिठामध्ये मिक्स करून त्यानंतर ते पाण्यामध्ये घालून छान मिक्स करा. पीठ थोडं थोडं घालून मिक्स करा. 2.5 वाटी पिठासाठी 2.5 वाटी पाणी घेतलं आहे. ज्या मेजरिंग कपने पीठ घेतलं आहे त्याच मेजरिंग कपने पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये पीठ घालताना गॅसची फ्लेम लो ठेवा. आता गॅस बंद करून 10 मिनिटं झाकण ठेवा. 10 मिनिटं झाली आहेत. आता एका परातीमध्ये पीठ काढून घेऊया आणि पीठ मळून घेऊया. पीठ आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायचं आहे. त्यामुळे चमच्याने पीठ मिक्स करा आणि वाटीने छान मळून घ्या. अशा पद्धतीने पीठ मळल्याने पिठामध्ये गुठळ्या राहत नाही आणि पीठ मऊसूत होतं. आता पीठ गरमच असताना हाताने मळून घ्या.
पीठ जास्त असेल तर पिठाचे 2 भाग करा आणि हाताने रगडून छान मळून घ्या. पिठासाठी तांदूळ सुहासिक आंबेमोहर सारखे तांदूळ घ्यायचे. तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून दळून ताजे पीठ बनवावे, तरच तुमची उकड चांगली होणार आहे. किंवा मार्केटमध्ये रेडीमेड मोदकाचं पीठ मिळतं ते वापरलं तरी चालेल. मी रेडीमेड पीठ वापरलं आहे. अर्ध पीठ मळून झालं आहे. आता उरलेलं पीठ सुद्धा असंच मळून घेणार आहे. थोडं थोडं पीठ मळल्याने व्यवस्थित पीठ मळलं जातं. पिठामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि पीठ मऊसूत होतं. सर्व पीठ एकत्र करून मळून घेऊया. पीठ कोरडं झालं असेल तर त्यामध्ये साधं पाणी घालायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं. 1 चमचा तेल हाताला लावून पिठाला लावायचं आहे. आता आपली ही उकड तयार आहे. आता आपली मोदकाची उकड आणि सारण दोन्हीही तयार आहेत. आता मोदक बनवायला घेऊया. मोदक मी हातानेच बनवणार आहे. तुम्ही मोदकाच्या साच्याने बनवले तरी चालतील. आता सर्वात महत्वाचं, मोदक करताना थोडी उकड घ्यायची. त्यावर 2 छोटे चमचे साधं पाणी घालायचं आणि छान मळून घ्यायची. असं केल्याने पीठ अजून मऊसूत होतं आणि पारी न फटता पटकन बनली जाते. पारी बनवताना हाताला तेल लावायचं आणि पारी बनवून घ्यायची. आता पारीमध्ये राहील तेवढं सारण घालायचं आणि पारीला कळ्या काढायच्या. 1.5 चमचा सारण घातलं आहे. सारण व्यवस्थित भरायचं आणि कळ्या काढायला घ्यायच्या. पारी 2 बोटातून प्रेस करायची आणि कळ्या बनवायच्या. अशा पद्धतीने कळ्या बनवून झाल्यानंतर मोदक एका हाताने प्रेस करत जवळ आणायचं आहे आणि वरून बंद करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला मोदक बनवायचा आहे. आता सर्व बाजूने छान कळ्या पाडून झाल्या आहेत. आता आपण एका हाताने मोदक प्रेस करत अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे. आता आपला हा मोदक बनून तयार आहे. आता आपण दुसरा मोदक बनवूया. मोदकासाठी पिठाचा गोळा पेढ्यापेक्षा मोठा आणि लिंबापेक्षा छोटा घ्यायचा, म्हणजे मध्यम आकाराचे 25 मोदक या साहित्यामध्ये होतात. आता अंगठ्याने प्रेस करत आपल्याला पिठाची वाटी बनवून घ्यायची आहे. पारी बनवताना पातळ आणि एकसारखी बनवायची आहे. अशा पद्धतीने पारी बनवायची आहे. त्यामध्ये सारण घालायचं आहे. पारीमध्ये जेवढं सारण राहील तेवढंच सारण घालायचं आणि पारी बोटाच्या चिमटीत घेऊन पारी प्रेस करायची आहे आणि कळ्या बनवायच्या आहेत. त्यामध्ये अजून थोडं सारण राहील म्हणून सारण घालते. आता कळ्या एकत्र आणा आणि बंद करा. आता आपला हा मोदक मस्त बनून तयार आहे. अशाच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेणार आहे. सारण आणि उकड परफेक्ट झाल्यामुळे मोदक पटापट बनवून झालेत. पारी एकसारखी पातळ होत नसेल तर नवीन शिकणाऱ्यांनी पारी पोलपाटावर लाटून नंतर मोदक बनवावे. पिठाची पारी जाड असेल तर मोदक पेचव लागेल. गूळ आणि खोबरे याचं समप्रमाण परफेक्ट असलं पाहिजे. गूळ जास्त झाला तर सारण चिकट होणार आणि मोदक बनवताना हाताला चिकटणार. त्यामुळे गूळ खोबऱ्यापेक्षा जास्त घालू नये. परफेक्ट उकड होण्यासाठी पिठासाठी तांदूळ आंबेमोहर सारखे सुहासिक तांदूळ घ्यावेत. तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून दळून ताजे पीठ बनवावे, तरच तुमची उकड चांगली होणार. किंवा मार्केटमध्ये रेडीमेड मोदकाचं पीठ वापरलं तरी चालेल. आता मी हे रेडीमेड पीठ वापरलं आहे आणि मोदक अतिशय सुंदर झाले आहेत. अशा पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेणार आहे. आता आपले सर्व मोदक बनवून झाले आहेत. आता मोदक उकडायला ठेवूया. एका चाळणीमध्ये केळीचं पान ठेवून त्यात मोदक ठेवायचे आहेत. मोदक बनवताना किंवा पीठ मळल्यानंतर मी ओला कपड्याचा अजिबात वापर करत नाही, कारण पीठ घट्ट झाले तर साधं पाणी लावून मळून घ्यायचं आणि मोदक बनवून झाल्यानंतर पाण्यामध्ये अशा पद्धतीने घालायचे आणि चाळणीत ठेवायचे, म्हणजे मोदक फुटत नाही. मोदक पाण्यात घालून झाल्यानंतर त्याच्यावरती केशर लावायचा. मोदकावरती पाणी असल्यामुळे केशर चिकटून राहतो. व्यवस्थित अशा पद्धतीने सर्व मोदकाला केशर लावून घेणार आहे. आता मोदक चाळणीत ठेवून झाले आहेत. आता मोदक उकळायला ठेवूया. एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये चाळण ठेवायची आणि 10 मिनिटे मोदक उकळत ठेवायचे. आता मोदक छान उकडले आहेत. मोदकांचा कलर पांढरा शुभ्र आणि मोदक छान झाले आहेत.
आता आपण एका प्लेटमध्ये मोदक सर्व करूया. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.